काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज भंडाऱ्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पटोलेंचा साकोली मतदारसंघामध्ये पहिलाच दौरा। अंबादास दानवे संभाजीनगरच्या सर्व मतदारसंघामध्ये घेणार 2 दिवस बैठका। विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला जिल्ह्यामधील एकही जागेवरती विजय मिळवता आला नाही, त्यामुळे दानवेंचा दौरा महत्त्वाचा। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची बाबा आढाव यांच्या आंदोलनाला भेट। पुण्यामधील महात्मा फुले वाड्यामध्ये मागील 2 दिवसांपासून आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू। बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करतात, मात्र दुसरीकडे भाजपचं सरकार आल्यामुळे अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत। रोहित पवार यांचा अण्णा हजारेंना खोचक टोला। धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावरती अडवणूक। खुर्चीचा खेळ संपला असेल तर शेतकऱ्यांची काळजी करा। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका। दापोलीमध्ये योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। योगेश कदम यांना शुभेच्छा देणारे झळकले बॅनर। सिंधुदुर्गामधल्या पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 48 कोटींचा निधी। पर्यटन स्थळ जागतिक स्तरावरती दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न। नाशिकमध्ये रामकाल पथ या विकासासाठी केंद्र सरकारकडून 99 कोटी रुपयांचा निधी। देशभरामधील 40 पर्यटन स्थळांना जागतिक दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न। रामकाल पथ प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल खासदार राजाभाऊ वाजे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार। हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनासाठी बूस्ट देणारा ठरेल, अशी ही प्रतिक्रिया। नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील तापमानामध्ये घट। तोरणमाळ परिसरामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसवर। अकोला दर्यापूर मार्गावरील घुसर गावाजवळ बुलेट आणि अज्ञात वाहनाचा अपघात। अमित भातकुले या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू। अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटली। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर तर 15 ते 20 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती। गोंदियामध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातामध्ये भंडाऱ्यामधल्या 4 मृत्यू। मृतक लांजेवार दाम्पत्य नातेवाईकांची प्रकृती बघण्यासाठी तर कनोजे दाम्पत्य मुलीला भेटण्यासाठी निघाले होते। नातेवाईकांना भेटण्याच्या आधीच काळाची झडप। गोंदियामधील शिवशाही बस अपघातामध्ये महिला पोलीस कर्मचारी स्मिता सूर्यवंशी यांचा मृत्यू। 3 महिन्यांपूर्वी झाल्या होत्या पोलिसांमध्ये भरती। गोंदियामधील शिवशाही अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर। पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली। बीडच्या परळी शहरामध्ये एका डॉक्टरकडून रुग्णालयामध्ये तरुणीची छेड। डॉक्टरच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। घटनेच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या अभावी द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान। परिणामी द्राक्षाचे भाव वाढण्याची शक्यता। कोल्हापूरमधल्या एका शेतकऱ्याने चक्क 50 ते 55 पेरी असलेला लांबलचक ऊस पिकवला। शेतामध्ये लांबलचक ऊस बघण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।